प्रत्येकाच्या घरी नेहमी बनवली जाणारी पिवळी बटाटा भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 2 मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा परतला की थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व पाव चमचा हिंग पावडर टाकायची। 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं व 1 चमचा जिरे बारीक करून घालायचे, जेणेकरून त्याचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो। अर्धा छोटा चमचा हळदपूड व चवीपुरते मीठ घालून परतून घ्यायचे। 4 उकडलेले बटाटे हातानेच कुस्करून त्यामध्ये घालायचे व बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवून भाजी मिनिटभर चांगली वाफवून घ्यायची। गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा। भाजी छान वाफली आहे। वरून थोडी कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे। मस्त भाजी झालेली आहे। पुरी, चपाती, पराठा यासोबत ही भाजी खूप छान लागते। रेसिपी नक्की ट्राय करून बघा।